हॅलो सर्वांना, कसे आहात सर्वजण? मजेतच असताल. आपल्याला एक प्रभूची प्रार्थना आपण आपल्या प्रभूची प्रार्थना रोज म्हणतो. हे आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाम पवित्र मानले जा. तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वी. तुझ्या इच्छेप्रमाणे आमची रोजची भाकरच जमवास दे. आणि जशी, बघा आता मी तुम्हाला एक सांगते, आणि जशी आम्ही जशी आपल्या अपराधाची क्षमा करतो, तशीच तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि जशी आम्ही अपराधांची क्षमा करतो, तशीच तू आमच्या अपराधांची क्षमा कर. करतो का आपण क्षमा कोणाला जीवनामध्ये? आणि देवाकडे आपण मागतो, देवा मला क्षमा कर, मी किती अपराध केला, मी खूनही केला, कोणाचा काही अहित केलं, तरी पण देवा तू मला माफ कर. आपला पाप किंवा आपला गुन्हा कितीही मोठा असला तरी आपण देवाला म्हणतो, देवा मला माफ कर. ठीक आहे. आणि जर एखादी व्यक्ती तिचा छोटासा गुन्हा असेल काहीतरी, तर आपण त्याला माफ करतो? नाही करत. आणि आपण देवाकडे म्हणतो, देवा तू मला माफ करून टाक, है ना? तर देव कसं तुम्हाला माफ करणार? मोठे मोठे गुन्हे करायचे आणि देवाकडे माफी मागायची, ओके नाही? असे असतात लोक, बघा. तर मला एकच सांगायचं आहे, तुम्ही देवाकडे माफी मागता. देव तर फार दयावान आहे, त्याचं हृदय फार मोठं आहे, तो माफ करणारा आहे. तो म्हटला की तुझी पातके लाखेसारखी लाल असली तरी मी ती पांढरी शुभ्र करीन. म्हणजे असं आहे आपला प्रभू. जरी आपली पापे लाखेसारखी लाल असली तरी ती आपली पापे तो धुवून आपल्याला पांढरं शुभ्र पवित्र करणारा असा आपला देव आहे, ओके. परंतु कधी लगेच नाही बरं का. की आज तुम्ही पाप केलं, 4 घंट्यांनी गेला देवाला म्हटला, देवा माझं पाप आहे, चल 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 मला धुवून मोकळं कर, मला पवित्र कर, असं नाही. देव काय तुमचा कामगार आहे? देव काय तुमचा नौकर आहे का? नाही. देव हा देव आहे. देवाला पण जेव्हा आपण पश्चात्तापी अंतःकरणाने आपल्या मनामध्ये, जेव्हा पूर्ण मनाने, नुसता तोंडापुरता पश्चाताप नाही, पूर्ण मनाने, पूर्ण शक्तीने, पूर्ण जीवाने जेव्हा आपण आपला पश्चाताप मान्य करतो, म्हणजे आता ही गोष्ट माझ्या आयुष्यामध्ये मी परत कधीच करणार नाही, तेव्हाच देव आपल्याला ती गोष्ट, म्हणजे त्याचा आपल्याला हे करतो, देव त्यापासून मुक्त करतो. परंतु पश्चाताप, माणसाला पश्चाताप येत नाही. तो बरोबर दाखवत असतो, कारण मी फार दुःखी आहे, मी फार पश्चातापी. देवाकडे असं रडतात, ए देवा 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 मला माफ कर रे देवा, मी फार चुकलो आहे, माझ्याकडून फार मोठं पाप झालेले, मी ह्याला घाणेरडं बोललो, मी ह्याला भांडलो, मी ह्याला शिव्या दिल्या, मी ह्याला मारलं, देवा तू मला माफ कर. देव म्हणतो, हे नाटक आहे. अरे मूर्खा, माझ्यासमोर तू नाटक करू नको, कारण तू फक्त तुझ्या स्वतःच्या सुखासाठी माफी मागते. देव अशा लोकांना कधीच माफ करत नाही. आणि त्याच्या मनात असतं की ह्याने तर पाप केलेलं आहे, ह्याने तर गुन्हा केलेला आहे, ह्याने तर खोटं बोललेलं आहे, ह्याने तर असं वागलेलं आहे. परंतु थोड्या दिवस देव त्याला त्याची शिक्षा दिल्याशिवाय राहत नाही. बघा, कोणी पण असू द्या. मग जेव्हा तो माणूस देवाकडे पूर्ण अंतःकरणाने क्षमेची याचना करतो, तेव्हा देव त्याचं परिवर्तन करतो. पहिल्यांदा देव त्याच्या मनाचं परिवर्तन करतो, कारण तो जेव्हा परिवर्तन होतं ना माणसाचं, तेव्हा तो कोणाची निंदा करत नाही. पहिली गोष्ट, तो म्हणतो, जाऊ दे बाबा, माझ्या मागे माझं भरपूर आहे, मला काही कोणाविषयी बोलायचं नाही, चांगलं बोलायचं नाही आणि वाईट बोलायचं नाही, असं असतं बघा. फक्त माणसाने वरवर देवाकडे मागायचं नसतं.
खऱ्या मनाने, खऱ्या अंतकरणाने आणि देवाच्या संगती एकरूप झाल्यावरच देव आपल्याला, एकरूप म्हणजे कसं की देवाच्या एकदम एकांतात म्हणजे देवासंग समरूप होणं, देवाला आपलं मानणं मनापासून की देवा मी फार काळजीत आहे, मी फार संकटात आहे, बघ तुझ्याच्याने माझं दुःख जर कमी करवता आलं तर कर, नाही तर मला ही तुझी शिक्षा मान्य आहे. माहिती. आणि बघा सत्य कधीच लपत नाही. कुठलीच गोष्ट, खोटी गोष्ट, असत्य कधीच लपत नाही. सत्य चुकीचं बोलले मी. सत्य हे नेहमी उघड होतं आणि असत्य हे किती पण सात पडद्याच्या आत करा, किती पण तुम्ही त्याला झाकून ठेवा, किती पण त्याला महिने लागो, वर्ष लागो, किती दिवस लागो, पण खरी गोष्ट आपल्या डोळ्यासमोर येणार, आपल्या कानाला दिसणार, ऐकणार, आपल्या डोळ्याला ती दिसणार, एवढं मात्र खरं आहे. माहिती का? त्यामुळं करता करविता जगाचा विश्व निर्माण करणार परमपिता ह्याच्याकडं तुम्ही पहा आणि ह्याला म्हणा की देव सर्व देवा तू पाहत आहे, माझ्या हातून काही चुकत असेल तर तू त्या चुका मला करू देऊ नकोस. असं आपलं बघा असावं आयुष्य. नाही तर उठ आणि परत तीच चूक कर, उठ आणि परत शिव्या दे, उठ आणि परत तेच खोटं बोल. काही उपयोग नाही तुमचा चर्चला जाऊन, देवाधर्माला जाऊन काही उपयोग नाही. आधी आपल्या अंतकरणात देवाला थोडी तरी जागा दिली पाहिजे, तेव्हाच माणसाचं परिवर्तन होतं. फक्त व्हॉट्सअप, फक्त कुठे असं एखादा मेसेज टाकायचा देवाचा, त्यांनी होत नाही. म्हणजे देवाचं वचन म्हणते, ते वचन आपण अंमलात आणलं पाहिजे, त्याच्यावर आपण विचार केला पाहिजे, तरच आपलं जीवन खऱ्या अर्थाने चांगलं बनेल आणि देवाला आवडेल. धन्यवाद. माणसाने ना दुसऱ्यासाठी नाही जगावं की ह्याला आवडते माझं आयुष्य, मी कसं जगते, ह्याला खूप आवडतं का माझं, ते नाही. आपलं जीवन हे देवाला आवडलं पाहिजे. माहिती का? होतात, मी म्हणत नाही माणूस काही परिपूर्ण नाही, आईच्या उदरात असतानाच तो पापी आहे. त्यामुळं माणसाच्या हातून चुका होणार आणि होतात, कोणीच परिपूर्ण नाही. सांगायचं म्हणजे कोणीच परिपूर्ण नाहीये, चुकणारा प्राणी आहे मानव, परंतु त्या चुका कमी कशा करायच्या हे आपल्याला माहिती पाहिजे आणि आपल्यापासून दुसऱ्यांना त्रास होणार नाही असं जगलं पाहिजे. धन्यवाद.